तर हाय फ्रेंड्स, आज आपण भोगीची भाजी पाहणार आहोत। स्क्रीनवर दिलेले सर्व मसाले मी घेतलेले आहेत। या ठिकाणी या सर्व भाज्या मी घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। चाकवत मात्र आपल्याला शेवटी टाकायचे आहे। भाजलेले तीळ, कारळं आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। हे सर्व एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबडधोबड वाटून घेतलेले आहेत। लसूण खोबऱ्याचा मसाला केला आहे। भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। पातेल्यात भरपूर तेल घेऊन जिरं, मोहरी आणि एक कांदा चिरून टाकून घेतलेला आहे। कढीपत्ता टाकलेला आहे। कांदा छान लालसर होईपर्यंत भाजायचा। लसूण खोबऱ्याचा मसाला टाकून तो देखील तेल सुटेपर्यंत भाजलेला आहे। हिंग टाकलेला आहे। चवीप्रमाणे लाल तिखट किंवा घरचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या यामध्ये टाकायच्या आहेत। मी यामध्ये चाकवत आत्ताच टाकलेली नाही, ती कधी टाकायची मी नंतर सांगते। ते पातेलं छोटं पडत होतं, त्यामुळे मी मोठी अशी कढई घेतलेली आहे। भाज्या छान व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत। छान अशा परतून घ्यायच्या आहेत। यामध्ये आता गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। भिजवलेले शेंगदाणे टाकायचे आहेत। चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर तीळ, शेंगदाणे, कारळाचा कूट टाकून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा। आता थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे हे सर्व। अर्धवट कच्च्या भाज्या शिजल्या की चाकवत यामध्ये बारीक चिरून टाकून घ्यायचा। चाकवतमुळे खूप छान टेस्ट येते। कांद्याची पात देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता। भाजी मी आता व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे। पाहू शकता किती छान झालेली आहे। खूपच टेस्टी होती ही भाजी। नक्की करून पहा या पद्धतीनं। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। बाय।